काही स्वार्थ नसताना एक समाज चांगला घडायला पाहिजे, बरोबर आहे. एक देश चांगला घडायला पाहिजे, एका पलीकडे सारायचं कुठलंच सोडत दोन किलो उद्देश आहे. समाज चांगला घडायला पाहिजे म्हणून तुम्हाला समर्थन म्हणून तुमच्याबरोबर तुम्हाला तुमचा आम्ही ट्रेन करताय, बरोबर. तुमच्याकडे गुण शोधणारा भरपूर भेटतात, बरोबर आहे. तर गुण बी शोधतात, तुमच्याकडे अवगुण काय ते बी शोधतात. हे दोन गोष्टी म्हणजे काय, परिपूर्ण माणूस घडतो. तर आम्ही या ठिकाणी 2017ला एक कॅम्प राबवला. मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्याचा. त्या ठिकाणी शाळेचे मुलं त्यांना आम्ही फक्त एक आठवड्यामध्ये त्यांना 2 कृषी बेस्ड स्ट्रक्चर, रोबोटिक कृषी बेस्ड स्ट्रक्चर, इंडस्ट्रीयल म्हणजे 17 टूल्स असतात त्याचे बेस्ड स्ट्रक्चर एक सॅम्पल होतं. त्यानंतर कंपनीचे 2018ला जन्म झाला. डीआरटी प्रायव्हेट लिमिटेड, भारत सरकार, हे रूल्स रेग्युलेशन, रिलायन्स, जिओ, मोठ्या मोठ्या मायक्रोसॉफ्ट कंपन्या त्या नियमाप्रमाणे आपली कंपनी स्थापन झाली. 2018ला 12 जुलै 2018ला एक कंपनी स्थापना झाली. ते सुद्धा त्याच्या अगोदर समाजामध्ये आपली गरज आहे ही प्रोसेस केली गेली होती. त्या समाजाची गरज नसेल तर डीआरटी प्राय जन्माला आली नसती. डी म्हणजे ड्रोन, आर म्हणजे रोबोटिक, टी म्हणजे टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ती स्वतःला मारते, स्वतः जन्म घेते. 2G स्वतःला मारते, 3G, 4G, 5G, 6, 7 क्लास, जीपीटी, 4 जीपीटी व्हर्जन, एआयचे व्हर्जन फ्युचरमध्ये. इंडस्ट्री म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे काय की स्वतःलाही मारते, स्वतः निर्माण होते, तर टेक्नॉलॉजी म्हणते. एका ठिकाणी शिक्षण थोडं कष्टामध्ये झालंय. एका ठिकाणी शिक्षणाचं मूल्य वेगळं आहे, पण त्याला पाहणारे डोळे खायचे डोळे वेगळे पाहिजे, बरोबर आहे ना. तसं भागवतगीतामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. माणूस घडवणं आपण भागवतगीतामध्ये होता. तसं एका ठिकाणी युद्ध करायची वेळ आली, पण युद्ध 2 प्रकारचे असतात. स्वतःशी युद्ध करणं खूप कठीण असतं, तर स्वतःशी युद्ध करा. तर दुसऱ्याशी युद्ध करणं खूप उपाय कधी करता येते. म्हणजे सरकार ते काम नाही करू शकत, समाज ते काम नाही करू शकत, ते ठरवू किंवा एक कंपनी एक काम नाही करू शकत. तसं 30 सूत्री कार्यक्रम आपण जॉईन केलेला आहे. पहिले काय प्रायव्हेट आपण काम करतोय म्हणजे कोणाचे बंद नाही, बरोबर आहे. त्याला प्रशासनाची जोड दिली म्हणजे सगळे शासकीय किंवा विभाग आहेत ते आपल्याला कनेक्ट आहेत आणि आपल्याला काय सरकारची मान्यता आहे. 30 सूत्री कार्यक्रम एकत्र येईल तरच पुढच्या काळात समाजाची प्रगती होईल. नंतर हा सगळं फॉर्मॅट झाल्यानंतर तो स्टार्टअप का बांधला असते आणि बिलकुल माहिती होते. स्कीम काय असतात, गव्हर्नमेंट फॅक्टरी असतात. कारण मी अगोदर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहे. कॉम्प्युटर स्वतः माणूस कुठल्याही सपोर्ट नाही घेताना जर उद्देश चांगला असेल, समाजाच्या हिताचे असेल, समाजाच्या सुखाचे असेल, तर तुम्ही कुठल्याही मास विक्री करताना क्रॉस करू शकता. म्हणजे स्टार्टअपमध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. चांगला प्रोजेक्ट आहे तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये केश सेंटर आहे. जिल्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनॉल असतो सेंटर गव्हर्नमेंटमध्ये. त्या ठिकाणी आपला स्टार्टअप आपल्याकडे ऑलरेडी सगळं डॉक्युमेंट होते. त्या ठिकाणी आपण युट्यूबच झालं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या अंडरमध्ये आणि 2021 पासून प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला नंतर ऑफिस स्पॉट लेवलला कोरोना आल्यानंतर सगळं मला स्टॉप केलं. तर ते वर्किंग होतं, अकाउंट फायनान्स होता. कमीत कमी 5,000 आमचे कॅपोसिट झालं. आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आपल्या कंपनीचे 1% मालक हक्क आपल्याकडून घेतला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठने आपल्या कंपनीमध्ये 1% एक शेअर घ्यायचा आपल्या कंपनीमध्ये 100%, 1% आणि 5 लाख रुपये आपल्या कंपनीचे 1% म्हणजे टोटल कंपनीचे. हा प्रवासमध्ये एकोणा दिल्लीमध्ये महाकुंभ मेळा झाला, त्यामुळे आपल्या कंपनी स्ट्रेचिंग झालं. मोदी साहेबांनी जो प्रोग्राम आरेंज केला होता त्यामध्ये डीआरटी खात्याचं नाव ऍड झालं. आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल लोक येतात, स्टेट लेवलचे पण लोक येतात. एकदम मला पूर्ण प्रोजेक्ट संधी भेटली. इंटेकचे मालक होते बंसल सर, त्या माणसाने आपल्याला त्या ठिकाणी स्टॉलवर सांगितलं होतं, एका नाव सांगितलं की तुम्हाला 50% कंपनी आहे. ते कारण आयटी सेक्टरमध्ये जे काम केलंय त्यांना पुढच्या प्रवास जरी कळतोय तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम केलंय, मला पुढच्या प्रवास कसं वाटतं मला आयडिया आहे. इथे सेकंड जर्नी ऑफ द लाईफ, फर्स्ट जर्नी आयटी सेक्टर, सेकंड जर्नी ड्रोन रोबोटिक सेक्टर, बरोबर आहे. तर त्यांना ते आयडिया होती. त्यांनी फक्त 5 मिनिटाची ब्रेक ऐकलं माझं आणि 5 मिनिटामध्ये सांगितलं की कितना पण झालं मला सांगितलं. त्यांना 1700 किलोमीटर दूर आहे आणि इसलिए कॉल करूंगा मी चॅनल पाठवून केली म्हणतात. बाकी असे 17 राज्याला आपण कनेक्ट ठेवले अगोदर. म्हणजे एका पूर्ण भारतामध्ये ज्यांना काय द्यायचं 2 ऑफिसवर त्या लेवलची तुम्हाला बोललं पाहिजे. हे तुम्हाला सांगितलं कसं आहे की काय काम करायचे कंपनीवर, कसं काम करायचंय. फोकस तुमच्याकडे असेल तुम्हाला तुमचे सिलेबस टॉपर असतो.
तिथे डिप्लोमा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्या काम करतोय. तर प्रत्येक तालुका लेवलला म्हणून सुद्धा तो विद्यापीठ नावाची शब्द ऐकला असेल. आपण नवीन आयडिया सुरुवात केली भारतामध्ये मुक्त स्किल लेवलचे शाळा आणि प्रत्येक तालुक्याचा विकास झाला तर कसा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होतो, जिल्ह्याचा विकास झाला तर कसा विकास होईल, राज्याचा विकास होतो, राज्याची प्रगती झाली तर देशाच्या आयआयटीमध्ये विकास होतो. आणि त्या फळामध्ये डीआरटी ही जे राष्ट्रीय कल्पकता ज्ञान ही टॅगलाईन आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. हा सगळा प्रवास आपण कुठल्याही फी न घेताना राबवलेला आहे.